तर सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। तर आझाद मैदानावर हजेरी लावण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आलेले आहेत, मराठा समर्थक आलेले आहेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। तर सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र या, सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र या असं आवाहन केलं होतं आणि सगळे जण आता दाखल झालेले आहेत मुंबईत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। शुभम, खरं तर भगवं वादळच पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलेलं आहे असं म्हणायला लागेल आणि मुंबईत हे वादळ दाखल झालेलं आहे। जरांगेंचं उपोषण एकीकडे सुरू आहे, मात्र आवाहन करून सुद्धा ही आंदोलकांची संख्या वाढतानाच दिसतेय। अगदी बरोबर स्नेहा, सध्या आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे, पण मात्र आझाद मैदानाच्या बाहेरची दृश्य काय आहेत ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो। माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश आहे। राजेशला मी विनंती करतो थोडं पुढे यायला। एकीकडे 1.25 तासापासून जो आहे चांगलाच पाऊस सीएसटी परिसरामध्ये पडताना दिसून येत आहे आणि अशामध्येच इकडचं दृश्य कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। आता पाऊस जरी पडत असला, ऊन वारा पाऊस काही जरी असलं तरी मराठे मात्र हे आता आलेले आहेत मुंबईमध्ये आणि आरक्षणाची हमी घेऊनच जाणार आहे असं त्यांनी निश्चय केलेला आहे। अर्थातच मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईमध्ये आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सोबतच पाहायला गेलं त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहेत मराठे या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। बघू शकतोय त्यांचा उत्साह हा काय कमी नाही होत आहे। सोबतच एक महिला बांधव देखील या ठिकाणी दिसून येत आहेत, महिला आहेत, महिलांची संख्या ही काहीशी कमी दिसून येत आहे कारण की नवं शहर आहे मुंबई काही जणांसाठी आणि अशामध्येच आता जे आहे आंदोलनाला आता एक वेगळं रूप जे आहे ते काही तसंच येऊ शकतं कारण की सरकारचं शिष्टमंडळ हे भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहे। ही गोष्ट आता निश्चित होताना दिसून येत आहे कारण की ज्या पद्धतीने नागरिक जे आहेत वाढताना दिसून येत आहेत, अजून देखील नागरिक मुंबईमध्ये पोहोचत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त भगवमय वातावरण जे आहे तेच आपल्याला सध्या दिसून येत आहेत। या ठिकाणी आता दुपारची वेळ झाली होती, अनेक स्वयंसेवक आहेत मराठा समाजाचे मुंबईचे आणि लगतचे, त्यांनी जेवणाची सोय सर्वांसाठी केली होती, नाश्त्याची सोय सर्वांसाठी केली होती। तर काही ठिकाणी असं चित्र दिसून आलं की जे लांबून आलेले सर्व मराठा आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये जेवणाची सोय जी आहे ती केली होती। सध्या मी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी चौकात मुख्य चौकात उभा आहे। माझ्या मागे मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे आणि अर्थातच तिकडचा रस्ता कशा पद्धतीने जाम झाला आहे हे आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा नागरिक जे आहेत ते उपस्थित आहेत। सकाळच्या पेक्षा आताचं दृश्य वेगळं आहे, थोडीशी गर्दी कमी दिसून येत आहे कारण की या ठिकाणी समजा पाहायला गेलं तर पाऊस झालेला आहे आणि सगळ्या सीएसटी स्थानकाच्या आतमध्ये सध्या सगळे निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी गर्दी जी आहे ती कशा पद्धतीने दिसून येतोय। एकीकडे बघू शकतो कोण जेवणाची सोय करताय, कोण पाण्याची सोय करताय, पण मात्र एकीकडे जरांगे हे आंदोलनावर बसलेले आहेत। आझाद मैदानाच्या बाहेर ही गर्दी आपण बघू शकतोय। सकाळपासूनच आझाद मैदान हे मराठ्यांसाठी कमी पडलेलं आहे, भगवं वादळ हे मराठ्यांसाठी जे आहे आता आझाद मैदान कमी पडलेलं आहे आणि म्हणूनच मुंबईच्या सर्व भागांमध्ये जे आहेत मराठे दिसून येत आहेत। मरीन लाईन्स परिसर असेल किंवा मग मंत्रालय परिसर असेल, सगळीकडेच मराठे जे आहेत ते सध्या पोहोचलेले दिसून येत आहेत आणि त्यांच्या घोषणा करताना दिसून येत आहेत, सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दिसून येत आहेत आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आता सर्व जमलेले जे आहेत ते दिसून येत आहेत आपल्याला। स्नेहा, नक्कीच शुभम, खरं तर फक्त मराठेच नाही तर मुस्लिम समाजानं सुद्धा काल पाठिंबा जाहीर केला होता आणि काही मुस्लिम बांधव पण आपल्याला दिसत आहेत। अर्थातच काही मुस्लिम बांधव हे देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत, जे मराठ्यांची साथ देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी समर्थन जे आहेत ते दिसून येतात आणि त्यामुळे ते या ठिकाणी जे आहेत आलेले आहेत, साथ देत आहेत, कुठेतरी जरांगेंना पाठिंबा जो आहे ते देताना या ठिकाणी दिसून येत आहेत। सोबतच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित असताना दिसून येत आहेत आणि त्यामुळेच समजा जरांगे हे एकटे नाही आहेत, इतर समाज देखील त्यांना पाठिंबा देत आहेत। मुस्लिम बांधव असतील, धनगर समाजाने देखील पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर ओबीसी काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे या आरक्षणासाठी, पण मात्र
धनगर समाज हा देखील या ठिकाणी दिसून आलेला आहे आपल्याला स्नेहा. नक्कीच शुभम, खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सगळे मराठा बांधव आलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा इतर धर्मीय सुद्धा बांधव आलेले आहेत. मात्र साहजिकच या सगळ्यांना आवरणं म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा लागणार आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सध्या विशेषतः CST रेल्वे स्टेशन परिसरात कसा आहे, कारण तिथे मराठ्यांचा खरं तर मोठ्या संख्येनं तिथे वावर आहे, मोठ्या संख्येनं मराठा बांधव तिथे आहेत. अर्थातच मी तुला सांगू इच्छितो राजेश तोड या साईडला बघू शकतो ही CST स्टेशन आहे आणि CST स्टेशन जे आहे या ठिकाणी कशा पद्धतीने नागरिक जे आहेत मराठा बांधव जे आहेत ते दिसून येत आहेत. सध्या पाऊस असल्या कारणाने जे आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा काहीसा थोडा प्रमाणात कमी झालेला आहे, कारण की पाऊस असल्यामुळे पोलीस जे आहेत ते देखील तयारीत नव्हते असं काहीसं चित्र होतं. सोबतच आता बघू शकतो एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी जात आहे, कशा पद्धतीने मराठे मदत करत आहेत ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी आणि ॲम्ब्युलन्सच्या आजूबाजूला आपण बघू शकतो पोलीस जे आहेत सध्या रेनकोट घालून आपल्याला दिसत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत या ठिकाणी आणि अर्थातच बघू शकतो काही वेळ आधीच महासंचालिका ज्या महाराष्ट्राच्या आहेत त्यांनी जे आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि भेट घेतल्यानंतर सर्व आढावा जो आहे तो थोडंसं स्नेहा बघू शकतो काही वेगळं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. एका मराठा बांधवाने आपल्या डोक्यावर काहीतरी टाकून घेतलेलं आहे आणि नागरिक जे आहेत ते त्याला बाकीचे त्याचे जे समर्थक आहेत ते त्याला बाजूला घेताना दिसून येत आहेत. नेमकं काय घडलं हे लक्षात नाही आलं. स्नेहा, खरं तर डिझेल त्याच्या हातामध्ये होतं, त्यांनी स्वतःवर डिझेल टाकून घेतलेला आहे. डिझेलचा वास जो आहे तो देखील आता माझ्यापर्यंत येत आहे. डिझेल त्यांनी स्वतःवर ओतून घेतलेलं आहे. काहीशी परिस्थिती या ठिकाणी बिघडताना दिसून येत आहे. त्याला आता पोलिसांच्या जवळ नेलेला आहे. पोलीस जे आहेत ते त्याला सध्या समजावत आहेत, त्याला कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमकी असे अनेक घटना ज्या आहेत त्या मुंबईमध्ये सकाळपासूनच घडून येत आहेत, कारण की अर्थातच सर्वांचं ध्येय हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं आहे. मराठा आरक्षणाला मिळण्याचं आहे आणि त्यामुळे असे अनेक स्टंट जे आहेत त्या ठिकाणी दिसून येत आहेत. अर्थातच एक मोठी घटना जी आहे ती होता राहिली होती. लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय आणि कुठेतरी मराठा समाजाच्या सर्व लोकांनी आक्रमक होऊ नये असं आव्हान जरांगे यांनी केलेलं जरी असलं तरी मात्र काही आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत जी एकदम अयोग्य आहे आणि हे यांचं एक पाऊल त्यांच्या जीवावर बेतू शकतं. बघू शकतो आता देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डिझेलचा वास जो आहे ते येत आहेत. पोलिसांनी सध्या कदाचित पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत. चित्र काहीसं बदललेलं आहे. या ठिकाणी डिझेल जे आहे त्यांनी एक डिझेलची बॉटल जी आहे आपल्या हातामध्ये घेतली होती आणि आपल्या डोक्यावर टाकून घेतली होती. स्नेहा, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती जय महाराष्ट्राकडे आपण बघू शकतोय. अर्थातच सध्या पोलीस जे आहेत वरिष्ठ पोलीस जे होते ते या ठिकाणी होते, मी तुम्हाला दाखवलं. आता बघू शकतोय त्याला ताब्यात घेतलेलं आहे. कशा पद्धतीने शुभम, हीच बातमी आपण हीच घटना आपण पुन्हा एकदा सांगूया. आपण पाहतोय एक्सक्लुसिव्हली ही दृश्य फक्त जय महाराष्ट्राच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. या आंदोलकानं मराठा आंदोलकानं स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिझेलची बाटली त्याने स्वतःच्या अंगावर उठलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही माणसांनी त्याला पोलिसांकडे नेलेला आहे आणि पोलिसांनी या आंदोलकाची समजूत काढलेली आहे. पण पाहतोय शुभम, खरं तर होत्याचं नव्हतं होऊ शकलं असतं, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा सगळा अनर्थ टळलाय. अर्थातच स्नेहा बघू शकतो सदर जो व्यक्ती आहे मराठा आंदोलक जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. डिझेल त्यांनी त्याच्या अंगावर टाकून घेतलं होतं. पोलिसांसोबत त्यांची कशा पद्धतीने बोलणं होत आहे ते आपण बघू शकतोय या ठिकाणी होत आहे आणि सोबतच ज्या ते विनंती करत आहेत की त्याला अटक करू नका, त्याला ताब्यात घेऊ नका. हे कृत्य त्यांनी केलेलं आहे ते फार चुकीचं आहे. पुन्हा एकदा पाटील यांच्या नावाची घोषणा जी आहे ती होत आहे आणि सोबतच त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण जो आहे प्रयत्न करूयात. त्याच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच शुभम. खरं तर नक्कीच शुभम, आपण पाहतोय खरं तर छाता देना तू. अरे उसका क्या है, तू तेरा चैनल का देख. पाठवा इकडे. दादा तुम्ही आता कृत्य केलेलं आहे. दादा तुम्ही पेट्रोल होतं डिझेल होतं.
राजेश राजेश इधर आ, राजेश इधर आ. इधर आ, नीचे से आ, नीचे देख. स्नेहा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात ज्या पद्धतीने आम्ही ज्या ठिकाणी होतो त्यामुळे या ठिकाणी खरं तर सीएसटी स्टेशन समोर जे बीएमसीचं सेल्फी पॉइंट आहे त्या ठिकाणावर मी होतो आणि बघू शकतो तो सदर इसम जय महाराष्ट्रावर आलेला आपण बघू शकतोय. दादा तुम्ही डिझेल होतं पेट्रोल होतं तुम्ही असं का कृत्य करताय? जरांगेंनी आरक्षणाची मागणी केली आहे, तुम्ही असं जीवित आणि किंवा स्वतःला नुकसान का पोहोचवताय? ऐकून घ्या, आतापर्यंत पूर्ण खूप खूप मोठ्या मोठ्या माणसाचे बलिदान केलेलं आहे. स्वर्गीय वासी अण्णासाहेब जावळे पाटील असतील छावा संघटनेचे, आणि दुसरी गोष्ट अण्णासाहेब पाटील असतील, यांनी समाजासाठी जीवाचं बलिदान दिलेलं आहे. तसं हे सरकार अनेक आमच्या मनोज दादाचं अनेक बलिदान केलेलं आहे. का उपोषण करून का ते बाजू मांडण्यात चालेल? का आरक्षणाला विरोध आहे? कोणाला आरक्षणाचा विरोध आहे त्यांनी सांगाय. अर्थातच माझा पहिला प्रश्न तुम्हाला हे राहील, डिझेल होतं रॉकेल होतं आणि तुम्ही ते मुंबईतनं घेतलं की गावाकडनं आणलं? नाही, मी इथं आणि काय मी हे बघा, मी आज आत्मदान 100% करणार म्हणजे करणार, कारण मला ह्या गोष्टी सैन होऊन चालल्यात. आतापर्यंत एका मिनिटामध्ये असे सरकार वेगवेगळ्या गोष्टी बदलायले. त्या सरकार हे आणि आम्हाला मुळात शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहे की हे सरकार आम्हाला आरक्षण देईन टिकवण्यासारखं, अशी आम्हाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे. पण तुम्ही म्हणताय आत्मदहन तुम्हाला करायचंय, पण सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहे. नाही, कुठं नाही, शिष्टमंडळ आलेलं नाही आणि शिष्टमंडळ आले नाही. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी सुद्धा असाच जीव गमावलेला आहे पूर्ण गावगाव जाईपर्यंत. आतापर्यंत काहीच झालेलं नाही. आता या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे, या सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. पाटील सध्या इथे आहेत. पाटील सध्या इथंच व्यवस्थित आहेत. जर पाटलाचा जर काय जर झालं, आता जेवढी पब्लिक आलती का त्याच्यापेक्षा दुप्पट येऊन मुंबई फुकून देऊ आम्ही. जर पाटलाला जर काय जर झालं तर साहेब, आतापर्यंत जवळजवळ 500 मराठा बांधवांचे बलिदान गेलेले आहेत. 500 मराठा बांधवांचे बलिदान गेले आहेत. हे सरकार आणखीन किती मराठा बांधवांचे बलिदान मागतंय एवढं तरी यांनी सांगावं. कमीत कमी इथून पुढे बलिदानाची हे होऊ नये. सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं. पाऊस पडतोय तरी देखील सकल मराठा समाज इथं उभा आहे, पावसामध्ये उभा आहे. यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही, पाण्याची व्यवस्था नाही, अन्नाची कशाची व्यवस्था केली नाही, काही जेवणाची सुविधा नाही केली, पाण्याची व्यवस्था नाही केली. सकाळपासून आमचे मराठा बांधव पावसामध्ये भिजत आहेत. कधी सरकार निर्णय घेणार? आता स्नेहा पुन्हा एकदा मी जाईल. दादा तुम्ही कुठून आलेले आहात? दादा कुठून आलेले आहात? मी नांदेड जिल्ह्यामधला आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून. मध्ये सरकार का जाणून बुजून असं करायला मराठ्याचा खेळ पाहत आहे का, हे आम्हाला सांगावे सरकारने. किंवा दुसरं कोणी जर काही म्हणत असतील ते पण सरकारनं खुलं सांगावे. काय अडचण आहे? अशा पद्धतीने आत्मदहनाचा तुम्ही प्रयत्न करताय बॉटल घेऊन, हे अयोग्य आहे. जरांगेंनी सांगितलंय की असं करू नये. अहो, हे जगाची अण्णासाहेब जावळे पाटलाचा सुद्धा जीव घेतला या सरकारने. अण्णासाहेब जावळे पाटलांनी स्वतः बंदूक घालून जीवन संपवलेलं आहे. तसं आमचं मनोज दादाला तुम्ही मारायचा प्रयत्न आहे का उपोषण करून करून? सरकारची काय भूमिका आहे कळणार चालली. तर आपण पाहतोय एका मराठा आंदोलकानं अंगावर डिझेल ओतून घेतलेला आहे आणि स्वतःला जाऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोहोचलेलं त्यांच्यापर्यंत. तर आपण पाहतोय एका मराठा आंदोलकानं, नांदेडचे हे आहेत, नांदेडचे रहिवासी आहेत आणि नांदेडमधनं आलेल्या मराठा आंदोलकानं CSMT परिसरामध्ये स्वतःवर डिझेल टाकून जाऊन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आम्हाला या सरकारकडनं अपेक्षा आहे, आमची आरक्षणाची मागणी हे सरकार नक्कीच पूर्ण करेल. मात्र अशा प्रकारे आंदोलकांची आणि मराठा समाजाची जी शिस्त आहे ती शिस्त आम्ही तुम्हाला दाखवतोय. मात्र अशा प्रकारे परीक्षा पाहू नये अशी सुद्धा विनंती या आंदोलकांची आहे.